कालपासून आपण एक धडा शिकला. तो धड्याचं नाव काय? लहानातली लहान संख्या तयार करणे आणि मोठ्यातली मोठी संख्या तयार करणे. हा जो टॉपिक आहे आपल्याला तो नवोदयमध्ये आणि तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये फार महत्त्वाचा आहे. बघा मुलांनो, दिले अंक तुम्हाला दिलेले असतात, त्या अंकापासून तुम्हाला लहानातली लहान संख्या आणि मोठ्यातली मोठी संख्या तयार करायची आहे. बघा, हा पहिला प्रश्न. 1 ते 5 अंक वापरून आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करायची आणि काय सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. सांगा मला, सर्वात मोठी संख्या कोणती यायला पाहिजे? मग 54,331. मोठी संख्या तयार करताना मोठा अंक घ्यायचं, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. सर्वात मोठा अंक कोणता आहे? 5, नंतर 4, 3, 2 आणि 1. आणि सर्वात लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक पहिल्यांदा घ्यायचं. 1, 2, 3, 4 आणि 5. डन. हे कळालं तुम्हाला? पण आता इथे आपल्याला कोणती संख्या विचारली रे? सम संख्या विचारली. त्याच्यामुळे आपण काय केलं, या 1 ला इकडे लिहिलं आणि या 2 ला तिकडे लिहिलं, म्हणजेच सम संख्या तयार झाली. सांगा बरं मला, सम संख्येच्या एक स्थानी कोणता अंक असतं? 0. ओके. आणि विषम संख्येच्या एक स्थानी? येस, व्हेरी गुड. आता हे अंक बघा, हे अंक वापरून आपल्याला सर्वात लहान संख्या बनवायची मुलांनो. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे? 0. 0 आहे की नाही? तर मग 0 किती नंबरला येईल लहान संख्या तयार करत असताना? 2 नंबरला. तर सर्वात लहान संख्या 2. ठीक आहे. त्यानंतर 0, त्यापेक्षा मोठं 3, त्यापेक्षा मोठं 7 आणि सर्वात शेवटी 9. तर मग कोणती संख्या तयार झाली? 79.